मित्रांनो, मी लाईव्हवर दाखवलंय की तिथनं लांबून आपण इथंपर्यंत फिरून आलोय. तर हा पोर्शन आता मी लाईव्ह करत नाही, कारण इथं रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे. इथनं पुढं हा ऑफलाईन व्हिडिओ आहे, ऑफलाईन चालेल. तर असं झालंय की एवढा क्षेत्र फिरलोय मी, जवळपास माझ्या आडवा एवढं क्षेत्र फिरलोय मी. एवढ्या क्षेत्रामध्ये जवळपास माझ्यामध्ये गुंठेच्या वर होऊन गेलं ते. म्हणजे 1 गुंठा नाही, 5-6 गुंठ्याच्या वर फिरलो. टोटल एरिया पाठीमागचा 5-6 गुंठ्याच्या वर झालं. आता अजून फिरतोय. मला 2 धारा जाणवलेत एवढे एरिया. कोकणाची हालत त्या मानाने खराब. बघूया काय जाणवतं. प्रशांत सर, ती बावडी म्हणजे विहीर आपल्या भाषेत छोटीशी. सर तुम्ही इथे राहता, सरच म्हणतो जेवण माझा भाऊ आहे. तर इथं राहता, पण इथं बघा आता पाण्याची हालत मग तुम्हाला माहितीच आहे की किती पाऊस पडतोय. तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ. होय, पावसाचं प्रमाण कोकणामध्ये भरपूरच असतं. पाऊस मे एंडिंग पासून चालू होतो, तो अगदी सप्टेंबर एंड ऑक्टोबर पर्यंत असतो. त्या दिवशी आता मी तुमच्या ज्या एक दिवस जेवण वगैरे मस्त अंडा करी वगैरे जाणून दिली तुम्ही. ओढा वाहतो का? हा, वहाळ आहे पलीकडे. कुठल्या भाषेत वहाळ, ओढा आहे. होय, बाकीच्या एरियामध्ये ओढा. हम्म. पाणी तर दिसतंय, पाणी दिसतंय, पण असं 2.5 तासाच्या वर चालत नाही. 2 तास. जास्त खोल नसती बावडी. खोल नसते. आता आपल्याला काकांनी सांगितलेलंच आहे की 2-2.5 तासात सगळं पाणी गायब होतं. फिरायला पण तयार नाही रोगी. फक्त एकाच ठिकाणी रिस्पॉन्स देते. एकाच लाईनवर एवढं पाणी. बरोबर, काकांनी मगाशी सांगितलं ना आपल्याला. सध्या डिसेंबरमध्ये लवकर पाणी संपत आलंय म्हणून. एका लाईनवर बोर हा ही विहीर एवढं पाणी आहे. बरोबर, जास्त खोल नाहीये. हा म्हणजे बघा, हे पाणी वरच आहे. थोडक्यात हे पाणी अर्धच तर पाणी आहे. मित्रांनो, ह्या घरापासून आपण तिथंपर्यंत जवळपास अर्धा एकराची प्रॉपर्टी, अर्धा एकराच्या आसपासची किंवा जास्त असेल तेवढी प्रॉपर्टी आता आपण फिरलो. पण या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला फक्त 2 पाण्याच्या धारा मिळालेत. 2, त्यामध्ये एक 1.25 इंचाची, एक अर्धा इंचाची आतली, म्हणजे 1-1.5 इंच पाणी. तर एवढ्या पूर्ण प्रॉपर्टीत आता इथं पाणी मुलकाचं साठत असेल. इकडं डोंगर आहे, पाणी सगळे इथं उतार होऊन इथं येत आहे. पण इथं पाण्याचा पॉईंट आपल्याला सापडत नाही सहजासहजी, किंवा पाण्याच्या धारा दिसत नाही. म्हणजे इवन कोकणात सुद्धा पाण्याची हालत खराबच आहे, हे मात्र 100% खरं. आता ही झाडं कुठल्या पद्धतीनं कसं वाढतात हे आता नाही सांगता येणार. पण पावसाळ्यातल्या पाण्यावर जर जगत असतील आणि नंतर काय यांना बारीक सोर्स राहत असतील तर नाही सांगता येत. पण मला काही इथं
फक्त 2 धारा फक्त जाणवल्या आणि एका विहिरीचं एक बघितलं आपण. त्या विहिरीचा एक 22 फुटाच्या आसपास जरा दाखवते आणि तो पण अर्धा इंचाचा. त्याच्यावर आपण हा अभ्यास आज घेतला, त्या प्रॉपर्टीचा केला. आता दुसरीकडे चाललोय, पाहूयात काय आहे तर तिथं जाणवतंय. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे. हा पण हा शिरगाव येथीलच हा स्पॉट आहे. हा जेवण सरांचा हा प्ले ग्राउंड आहे. तर प्ले ग्राउंडवर आज आपण अभ्यासाला आलोय. संध्याकाळची वेळ होत आली, पण अभ्यास महत्त्वाचा आहे हे मात्र खरं आहे. इथं पण मी खालून, आता उतार आहे इकडं, ह्या बाजूला उतार आहे, आपण खालून आलो, मला वर येईपर्यंत एक पण धार जाणवली नाही. आता मी पुढं धारा शोधण्याचा प्रयत्न करतोय, पाहूयात कुठं काय भेटतं का. तर माझ्या आता तो राडा आहे. आता बघा तुम्ही, मी एकदम लूज पकडलेला आहे. कुठं फिरतंय बघूयात. बराच मोठा भाग आहे. एवढा एक 50 बाय 50च्या एरियामध्ये, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटमध्ये पुण्यामध्ये पाण्याचे बरेच धारा मिळून जातात. ड्राय का असणं पण मिळून जातात. पण इथं माझ्या हातातला रॉड हलायला तयार नाही. आपण शिरगाव म्हणजे सिंधुदुर्ग भागात आहे. तर सिंधुदुर्ग भागात पाणी भरपूर आहे, पाऊस भरपूर पडतोय. तर या पावसाच्या भागामध्ये रॉडला रिस्पॉन्स मिळत नाही आहे. तर आत्ता पहिल्यांदा रॉडनी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर सर आता दाखवतील. आपण आलोय ते तिथं झाड दिसते, तिथून हा बराच मोठा पोर्शन आहे. या बऱ्याच मोठ्या पोर्शनमध्ये मला आत्ता एक लाईन इथं जाणवली. पाहूयात, ड्राय एक भरलेली आहे. एक लाईन जाणवली, ती पण बिनकामाची. खतरनाक एरिया आहे. म्हणजे मित्रांनो, शिरगाव एवढा डेंजर भाग असून मला वाटलं नव्हतं. तर आपण आता जेवढं दिसते ओपन भागातून चालण्याचा प्रयत्न करणार आहे. एक मिनिट, शेट यार कट होऊन परत चालू झालं. हा ठीक आहे. आता एवढ्या पोर्शन मध्ये, मोकळ्या पोर्शन मध्ये बराच लांब चालत आलो, मला एक लाईन जाणवली. एवढ्या पट्ट्यात मला एक लाईन जाणवली. तर थोडंसं पुढं जाऊन असं जर मोकळा पट्टा असेल तर त्यातनं फिरून बघूयात. आता अंधार झालाय. अंधार होय, वायपर्स. पण हा, तिथं सापाची भीती आहे 100%. पण आपण एक प्रकारे वेगळं काम, एक इन्व्हेन्शन आहे, एक काय म्हणतात ह्या फील्डमध्ये करायची एक नाद आहे, म्हणून ही गोष्ट चाललेली आहे. लाईट लावत आहे मोकळे तो दुसरा रॉड दे बरं, त्याचे काय इफेक्ट आहे काय. तर नेहमी माझ्या हातात दुसरा रॉड असतोय ना, म्हणून रॉड घेतलाय. तिथं वरला तरी चाललं दिसतंय. येस.
बळ सुद्धा हालायला तयार नाही. बळ तरी हल्लं पाहिजे की. आता बघ मित्रांनो, हे एवढा स्पॉट आपण फिरून आलो, एवढ्या स्पॉट मधून फिरून आलो. जवळपास माझ्यामध्ये एक एकर 1.5 एकर फिरलो. अर्धा एकराचे नाही, अर्धा एकर धरू, ठीक आहे. अर्धा एकर तरी फिरलो असेल. पुढे ब्लर होतो. आय डोंट नो व्हाय. ते लाईट लाईट थांबा तिथं तिथं. हा आता लाईट लाव. तर मित्रांनो, एवढं फिरल्यावर, हा आता एवढा स्पॉट फिरल्यावर, डोंगराच्या जवळचं स्पॉट आहे, एक गोष्ट लक्षात आली की इथं पाण्याच्या धारा फार लिमिटेड आहेत. लिमिटेड म्हणजे मला एक धार जाणवली. हा जरा डोंगरावरचा टेकडावरचा भाग आहे. एक धार फक्त मला त्या भागात जाणवली. कदाचित थोडंफार मी घाईत असल्यामुळं धार जाणवली नसेल. पण माझं मत आहे की माझे हे जे रॉड आहेत की बारीकमधली बारीक धार पकडतात, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर या रॉडनी हालण्याचे सुद्धा कष्ट घेतलेले नाहीत. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. नाही तर हा रॉड आहे ना, ड्रायला सुद्धा पकडतो आणि सगळ्याच लाईनीला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण थोडंसं कुठंतरी किंचित हालायल्यासारखं वाटते, पण त्या लाईनवर वळल्यासारखं मला कुठली एकही लाईन जाणवलेली नाही. तर मित्रांनो, पुण्यामध्ये एवढ्या एरियात जर मी बघायला गेलो तर माझे नाही म्हणलं तरी 4 ते 5 आरामात पॉईंट निघतील. भले ते ड्रायव्हर असतील, पाण्याचे असतील. पण एवढा मोठा एरिया, जवळपास अर्धा एकराचा एरिया फिरल्यावर इथं मला एक पाण्याची धार सापडली आणि ती पण पूर्ण ड्राय सापडली. तर एवढ्या मोठ्या एरियामध्ये, एवढ्या मोठ्या एरियामध्ये जवळपास इथून आम्ही निघालो होतो, असं जाऊन अर्ध्यातनं आलो समजा. पण एवढ्या मोठ्या एरियामध्ये मला एक फक्त पाण्याची धार सापडली आणि ती पण ड्राय, आणि ती पण खोलवरची दाखवते. तर मित्रांनो, शिरगाव भागामध्ये मी पहिल्यांदाच इथं आलो आणि कदाचित मी घाईमध्ये असल्यामुळं म्हणा किंवा मला जाणवत नाही आहे, आज मला इथं पाण्याच्या धारा जाणवत नाहीत. थोडंसं म्हणजे व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं पाण्याच्या धारा जाणवत नाहीत. प्लस इथं सगळे जांबा माती ना, म्हणजे लाल खडक. लाल खडक जाणवतो, म्हणजे लाल रंगाची माती, जे फसवा पट्टा म्हणतात. तर मित्रांनो, फसवा पट्टा असला तरी पण इथं रॉड इथं फिरत नाहीत. मित्रांनो वाटत असेल की लाल रंगाची माती, लाल रंगाचा दगड असल्यामुळं रॉड फिरतील, पण असं काही होत नाही. फिरला तरी पण तुम्हाला लगेच दाखवून देते की ती पाण्याची धार ड्राय आहे किंवा नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, एक गोष्ट तर खरी आहे की कोकणी भागामध्ये किंवा डोंगराळ पट्ट्यामध्ये पाणी शोधणं हे फार मोठं टास्क आहे, आणि हे टास्क करणं साधी सोपी गोष्ट नाही. आता ह्या ॲक्च्युली सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्यात जास्त पावसाचा एरिया मानला जातो, परंतु पावसाचा एरिया असूनसुद्धा या एरियामध्ये जर मला एकच पाण्याची धार जाणवत असेल, भले माझी चूक असेल किंवा बरोबर असेल, पण एकच पाण्याची धार माझ्या ह्या छोट्याशा लोखंडी रॉडला जाणवते. म्हणजे हा पट्टा एवढा पाऊस असूनसुद्धा पाणी मुरत आहे का नाही ते नाही कळत. 100% मुरत असेल किंवा नसेल ते नाही सांगता येणार, पण पाण्याच्या धारा जाणवत नाहीत. रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज भरपूर आहे इकडे. वरचेवर पाणी वाहून जात असल्यामुळं
इथं पाण्याच्या धारा मिळणं अवघड वाटते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं मतसुद्धा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.